Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला लाल माठाच्या ची भाजी दाखवणार आहे. हा पहा, आम्ही इथे माठ स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता तो मी चिरणार आहे आणि त्याच्या जोडीला मी एक बटाटा घेतला आहे, तो पण मी त्याच्यात चिरून टाकणार आहे. आता आपण याच्या पुढील कृती पाहूया. हा मी आता निवडलाय, निवडून धुवून स्वच्छ धुवून घेतलाय. आता तो मी चिरायला घेतो. पालेभाज्या पौष्टिक असतात, त्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये नियमित करायला हवा. इथे भाजी लाल माठ चिरत आहे. अशी भाजी चिरून घ्यायचे. आपण भेटू सर्व भाजी चिरून झाल्यावर. तर मंडळी, इथे मी तेल तापत ठेवलंय. आपण करणार आहोत लाल माठाची भाजी. ही पहा, मी भाजी चिरून घेतले, त्याच्यामध्ये एक बटाटा टाकलाय. त्यासाठी लागणार अजून साहित्य: 2 बारीक चिरलेले कांदे, मिरची आणि लसूण. 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. तेल तापलं का आपण फोडणी करू. तेल चांगलं तापायला हवं. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये राई जिरं टाकू. हे पहा, मी राई जिरं टाकलंय आणि थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा. पुन्हा एकदा सांगतो, टोमॅटो घेतले 2 बारीक चिरलेले, मिरच्या आणि लसूण असं मी घेतलंय. काही जण टोमॅटो पण घेतात, पण मी तो नाही घेतलाय. मटारसुद्धा छान लागतो याच्यात, तो पण तुम्ही टाकून बघा. मिरच्या टाकतो आता आणि हा कांदा. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. काही जण मसाल्यावर सुद्धा भाजी करतात, पण पालेभाज्या नेहमी माझ्या मताने तरी मिरच्यांवरतीच कराव्या, मिरचीवर. आणि परत पालेभाज्यांना नेहमी कांदा जास्त घ्यायचा, त्यामुळे त्यांची एक प्रकारे चव वेगळी येते. खरपूस लालसर असा कांदा आपण भाजून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं भाजीला आणि मीठ लागेल तेवढं मीठ आपण, हे बघा, मीठ टाकून घेऊ. साधारण 1 चमचा मी मीठ टाकलाय. मीठ पण चांगलं ढवळून घेऊ सगळीकडनं.
आपण भेटूया 5-1 मिनिटांनी. आपला कांदा आता शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल माठ जो चिरलेला आहे आपला तो ॲड करणार आहोत. बटाटा आणि लाल माठ. साधारण मी 2 बटाटे घेतलेत. ही जोडी आम्हाला बाजारात 15 रुपये जोडी पडली. तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहेच बाजाराचा. आपण ढवळून घेऊया. आता एक जीव करूया हे सगळं. आपल्याला याला पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडं ते ढवळत घेऊ. आपण भाजी एकजीव करून घेतले. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. मी आता याच्यावर झाकण ठेवतो. आपण भेटू अर्ध्या तासाने. झाकण काढतोय मी. चांगली ढवळून घेऊ भाजी. केवढी पानं होती ना त्याची, आता केवढीशी झाली बघा. तरी मी ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही. आपला बटाटासुद्धा शिजला आहे. हा बघा, हा बघा आपला बटाटा शिजला आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.